महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्षामध्ये सध्या मनन, चिंतन, बैठका, अस्वस्थता असं बरंच काही सुरू आहे। एक दिवस नक्की भूकंप होणार असे अंदाज बांधले जात आहेत। पाहूया मनसेत सध्या नेमकं काय चाललंय। मनसेत सध्या शांतता आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे। मनसेच्या भूगर्भात बरीच खतखत सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्ह दिसतात। पक्षाच्या नेत्यांना ठाकरे स्टाईल दणके द्यायला सुरुवात झाली आहे। पदाधिकाऱ्यांची संस्थानं पद्धतशीरपणे खालसा केली जात आहे। या सगळ्याचं मूळ दडलंय 20 एप्रिलला झालेल्या पक्षाच्या चिंतन बैठकीत। महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर झालेल्या या बैठकीत नेते, पदाधिकारी आणि नेतृत्व यांच्यामध्ये प्रचंड घमासान झालं। धोरणामध्ये नेतृत्व कसं चुकलं याचे नेत्यांनी दिलेले दाखले राज ठाकरेंनी बरोबर लक्षात ठेवले। पहिला दणका बसला तो बाळा नांदगावकरांना। पक्षाच्या पराभवानंतर नांदगावकरांनी लोकसभा मतदारसंघ निहाय आयोजित केलेल्या बैठका राज ठाकरेंनी रद्द केल्या। उलट स्वतः विभागनिहाय बैठका सुरू केल्या। मनसेच्या नेत्यांना जाणून बुजून या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं। राज ठाकरेंनी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला। गटातटाच्या राजकारणाला कार्यकर्ते कंटाळले। हे कळताच शिवडीतल्या आणि भायखळ्यातल्या कार्यकारिणी राज ठाकरेंनी बरखास्त केल्या। नांदगावकर समर्थक पदाधिकाऱ्यांचा पत्ता कट करत नव्या नियुक्त्या करण्यात आल्या। दुसरा दणका बसला तो मनसेत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शिशिर शिंदेंना। राज ठाकरेंच्या वाढदिवशी शिंदे अभिष्ट चिंतन करायला आले। राज ठाकरेंना शुभेच्छा देतानाही पक्षाकडे लक्ष द्या म्हणत शिंदेंनी नाराजीचा सूर लावला होता। भांडूप मुलुंडमध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेतल्या। त्यानंतर शिंदेंना बोलावणं धाडलं आणि तुमच्या विरोधात कशा तक्रारी आहेत याचा पाढा शिंदेंना वाचून दाखवण्यात आला। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे मेहुणे आणि पक्षाचे उपाध्यक्ष संदीप दळवींनाही नेतृत्वानं दणका दिला। दळवी समर्थक पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला। पुढच्या काळात आणखीही नेत्यांची संस्थानं खालसा होणार आहेत। राज ठाकरेंना नव्या दमाची नवी टीम उभारायची आहे, त्यामुळे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत। मनसेमधली ही अस्वस्थता पक्षाला नक्की कुठं घेऊन जाणार याचं भाकीत सध्या तरी करणं कठीण आहे। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।